नमस्कार, मी दीपालीस किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज ना मी मुलांच्या आवडीचा आंबा रवा केक बनवला आहे, म्हणजेच सुजी मँगो केक. हा केक बघा किती छान स्पॉन्जी झालेला आहे. अगदी मऊ लुसलुशीत आणि लहानांपासून मोठ्यांना आवडणारा हा केक आहे. बघू शकता, मी ते तुम्हाला दाखवत आहे. किती स्पॉन्जी झाला आहे. करायला अगदी सोपे आहे आणि उन्हाळा म्हटलं की आंब्याचं सीझन आहेच ना, मग लगेच हा केक नक्की एकदा ट्राय करा. चला तर मग वेळ न घालवता कृतीला सुरुवात करू. इथे मी एका मिक्सरच्या पॉटमध्ये 1 कप बारीक रवा घेतला आहे. त्यानंतर इथे 3/4 कप बारीक चिरलेला पिकलेला आंबा घेतलेला आहे. आंबा कुठल्याही प्रकारचा घेऊ शकता, छान पिकलेला असला पाहिजे. त्यानंतर इथे अर्धा कप मी साखर टाकलेली आहे. त्यानंतर 1/4 कप मी इथे ऑइल टाकायचं आहे. कुठल्याही घरातलं खायचं तेल घ्यायचं आहे. त्यानंतर 1 कप इथे दूध घेतलं आहे. दूध थोडंसं कोमट असावं. त्यानंतर मिक्सरला छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे. फाईन असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने मी वाटलेलं आहे. आता हे मिश्रण एका बाउलमध्ये आपल्याला इथे ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हे मिश्रण घट्ट वाटत असेल तर इथे तुम्ही वाटताना थोडंसं दूध टाकू शकता. दुधाचं प्रमाण कमी किंवा अधिक होऊ शकतं, कारण की रवा बारीक आहे की जाड आहे यावर ते अवलंबून आहे. बघू शकता या पद्धतीने मी मिश्रण काढलेलं आहे. थोडं माझं हे मिश्रण घट्टच आहे. या पद्धतीचं टेक्स्चर असलं पाहिजे. त्यानंतर 15 मिनिटाला झाकून ठेवून द्यायचं आहे. 15 मिनिट झालेले बघू शकता. यामध्ये आता आपण 1 चम्मच बेकिंग पावडर टाकणार आहोत. त्यानंतर पाव चम्मच आपल्याला इथे बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे आणि 3 ते 4 टेबलस्पून आपल्याला इथे दूध टाकून घ्यायचं आहे. सुरुवातीला मला 1 कप दूध लागलं आहे. त्यानंतर हे 3 ते 4 चम्मच मी वरून एक्स्ट्राचं टाकलेलं आहे. छान आता मिक्सरच्या साहाय्याने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. फ्लफी आपलं बॅटर तयार होतं आणि छान बुळबुळे पण या मिक्सरला पडतात. छान मी हे 5 मिनिटं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. अगदी एकाच डायरेक्शनला आपल्याला हे फेटायचं आहे. बघू शकता या पद्धतीने छान फ्लफी आपलं बॅटर तयार झालं आहे. लगेचच आपल्याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. मी इथे केक टीन वापरला आहे. इथे छान तेल लावून घ्यायचं आणि पिठाने ह्याला ग्रीस करून घेतलं आहे. त्यानंतर संपूर्ण बॅटर यामध्ये टाकून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं टॅप करायचं आहे. छान एक सारखं आपलं हे बॅटर पसरलं जातं. त्यानंतर इथे तुम्ही आवडीचे काजू बदाम पिस्ताचे काप टाकू शकता. मी इथे बदामचे काही पीसेस टाकले आहे. त्यानंतर मी बेक करताना पण इथे बदामाचे काप टाकले आहे. सुरुवातीला कमी टाकले आहे. त्यानंतर हे आपल्याला मिश्रण ठेवून द्यायचं आहे. इथे मी प्रीहीट करायला 10 मिनटं कढई ठेवली होती. छान त्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे. 10 मिनटं प्रीहीट करायचं आहे. त्यानंतर हे केकचा टीन आपल्याला त्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. 40 ते 45 मिनटं आपल्याला हे केक मंद आचेवर बेक करून घ्यायचं आहे आणि वरून आपल्याला इथे एखादं जड वस्तू इथे ठेवून द्यायची आहे आणि 45 मिनटं आपल्याला हे बेक करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे मी 45 मिनटं ठेवलं होतं. त्यानंतर बघू शकता इथे छान आपला केक बेक झालेला आहे आणि छान फ्लफी पण झालेला आहे. बघू शकता. जर सुरुवातीला तुमचा केक बेक नसेल झाला तर 5 मिनिटं परत तुम्ही इथे बेक करायला ठेवू शकता. बघू शकता मी सुरुवातीला दाखवला आहे तुम्हाला. आपला केक पूर्णतः बेक झालेला आहे. आता हे केक आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे आणि पूर्णतः थंड होऊ द्यायचा आहे. त्यानंतर केक आपल्याला कट करायचा आहे. बघू शकता हा केक पूर्णतः थंड झालेला आहे. या पद्धतीने हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे डिमोल्ड करायचं आहे. छान मी एका सुरीच्या साहाय्याने कडा सोडून घेत आहे. त्यानंतर प्लेटमध्ये आपल्याला हे या पद्धतीने करून घ्यायचं आहे. अगदी सहज आपला हा केक निघतो. कुठे हा केक टीनला चिकटला वगैरे नाही आणि अगदी सहजपणे हा डिमोल्ड पण होतो. बघू शकता तुम्ही छान आपला केक डिमोल्ड झालेला आहे. या पद्धतीने हे करून घ्यायचं आहे. बघा किती छान बेक झालेला आहे. कुठेच टीनला चिकटला वगैरे नाही आहे. पूर्णतः निघाला आहे. बघू शकता तुम्ही किती छान आपला केक झालेला आहे. अगदी जाळीदार स्पॉन्जी आणि बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा रवा मँगो केक आहे हा.
रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.